आपल्या ऑफिसमध्ये एवढे चांगले डिझायनर्स आहेत, तुम्ही त्यांचे डिझाईन्स का नाही पाठवत? का तुझे डिझाईन्स का नाही पाठवायचे? सर, माझे डिझाईन सिलेक्ट नाही होणार, ते इतके चांगले नाही आहेत. शट अप, जस्ट शट अप. हे तू नाही ठरवायचंस, हे आम्ही ठरवू. ओके? लेखा, आपण नाही जिंकलो तर मी तुझ्यावर अजिबात चिडणार नाहीये. सो नीट विचार कर आणि तूच ठरव कुठलं डिझाईन पाठवायचं आहे ते. नाऊ यू कॅन गो. वन मोर थिंग, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. हा म्हणजे तसं तुला सांगायची काही गरज नाही, कारण तसं तू काही करणार नाहीस याची खात्री आहे मला. पण तरीही कंपनीचा रूल म्हणून ह्या कॉम्पिटिशनमध्ये कुणीही पर्सनल एंट्री पाठवायची नाही. आपल्या फर्मतर्फे आपण एंट्री पाठवलेली. मला न सांगता जर कुणीही पर्सनल एंट्री पाठवली तर मी त्याला नोकरीवरून काढून टाकेन. मला काय सांगायचंय ते आलं ना लक्षात तुझ्या? एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. हा म्हणजे तसं तुला सांगायची काही गरज नाही, कारण तसं तू काही करणार नाहीस याची खात्री आहे मला. पण तरीही कंपनीचा रूल म्हणून ह्या कॉम्पिटिशनमध्ये कुणीही पर्सनल एंट्री पाठवायची नाही. आपल्या फर्मतर्फे आपण एंट्री पाठवलेली. मला न सांगता जर कुणीही पर्सनल एंट्री पाठवली तर मी त्याला नोकरीवरून काढून टाकेन. सॉरी. अगं धक्का मार ना मला. आता काय बाबा, तुम्ही आम्हाला धक्काच मारणार हो की नाही? नीता, माझं लक्ष नव्हतं, मी तुला पाहिलंच नाही. काय बाबा मॅडम, आत्तापासूनच हवेत तरंगायला लागलात. बरोबर आहे, मग समोरचं माणूस दिसणार तरी कसं, हो की नाही? नीता, आय एम सॉरी. डोळ्यांवर जो अहंकाराचा चष्मा चढवलायस ना, काढून टाक. नीता, मी खरं सांगते, मी कुठल्या तरी विचारत होते आणि माझं लक्षच नव्हतं. मी सॉरी म्हणतेय ना. उपकार करत नाहीये सॉरी म्हणून. आणि हा नम्रतेचा आव आणू नकोस माझ्यासमोर. असं का बोलतेस तू? का बोलते म्हणजे काय ग? तुला काय वाटतं मला काहीच माहित नाही? तू गोड गोड बोलून त्या पूनम मॅडमला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंयस, हो ना? मी असं का करीन? का करेन? वाव, बिकॉज यू आर जेलस. यू आर जेलस ऑफ मी, माय डिझाईन्स. असं काही नाहीये. तू माझी इतकी चांगली मैत्रीण आहेस, मी कशाला तुझं? खबरदार, माझ्याशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडण्याचा विचार सुद्धा करू नको तू. कारण तुझ्यासारखी फालतू मुलगी माझी मैत्रीण कधीच होऊ शकत नाही. नीता, जाऊ दे. हे बघ, मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाहीये. अगं पण मला आहे ना इंटरेस्ट. तर प्लीज, बास झाला आता. का? काय करशील सांग ना. ओ, पूनम मॅडमला जाऊन माझी कंप्लेंट करशील? बरोबर आहे, तुझं ते ऐकतील सुद्धा, कारण फेवरेट डिझायनर आहेस ना तू त्यांची लाडकी. एक्सक्यूज मी, इकडे या. बघा बघा,
प्लीज. इथे या आणि बघा आपल्या फर्म मधली सगळ्यात टॅलेंटेड डिझायनर. बघा जरा हिच्याकडे. स्टॉप इट. ही टॅलेंटेड डिझायनर आहे आणि आम्ही बिग झिरो. म्हणूनच मॅमने माझ्याऐवजी हिची डिझाईन सिलेक्ट केली आहेत आणि कॉम्पिटिशनला पाठवली आहे. मी फॅशन डिझायनिंगच्या डिग्रीज घेऊन आली आहे, चिंचोका घेऊन नाही आली आहे. एका अंगुठा छाप मुलीला मॅडम आमच्या डोक्यावर बसवायला निघाल्या. व्हेरी फनी. एक शब्दही बोलू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही केलंस तरी माझी आणि तुझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही. You are just good for nothing. तू जितकी फालतू आहेस ना, तितकेच तुझे डिझाईन सुद्धा फालतू आहे. आणि हे सिद्ध होईल ना कॉम्पिटिशन मध्ये. तेव्हाच पूनम मॅडमना कळेल कोण किती ग्रेट आहे ते. ए आता रडण्याचं नाटक करू नकोस हा. निर्लज्जसारखी उभी काय राहिली आहेस? गो गेट लॉस्ट. गो. यस सर. नो डोंट वरी सर. नहीं सर, आपकी ऑर्डर्स आपको जल्दी मिल जाएगी. नो प्रॉब्लम सर. ओके बाय सर. पुन्नू पुन्नू पुन्नू, अगं तू इथे काय फाईल वाचत बसली आहेस? बाहेर महाभारत सुरू झालंय. मी तुला बोललो होतो ना की आपल्याला नुसते लेखाचे लाड करून नाही चालणार. आपल्याला इतरांनाही सांभाळावं लागेल. शेवटी माझी भीती खरी ठरली. डॅडी व्हॉट हॅपन? अगं व्हॉट हॅपन काय नाही झालं ते विचार. ओके, काय नाही झालं? तू पण ना पुन्नू, इम्पॉसिबल आहे. मी नाही चालणार. जा बरं. ऐक ना पुन्नू, बाहेर ती नीता लेखाशी भांडत होती. तिला वाटेल ते बोलत होती. तू लेखाचं डिझाईन पाठवणारच ना कॉम्पिटिशनला, याचा राग आलाय तिला. यावर लेखाची काय रिॲक्शन? ॲज युज्युअल. आजपर्यंत लेखा कोणाला कधी उलट बोलली आहे का जी आज बोलेल? मान खाली घालून ऐकत बसली होती. तर गेली रडत रडत केबिन मध्ये. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार. मला या युद्धाचीच भीती वाटते. पण आता युद्ध पेटलंय, आता काय करणार आहेस तू? काय नाही, मज्जा बघणार. आणि जमलं तर नीताच्या मनात लेखाविषयी अजून द्वेष निर्माण करणार. अगं पण यामुळे नीता कायमची वैरी नाही होणार का लेखाची? हेच तर हवंय मला. मी नाही समजलो बाबा. सी मॅडी, नीताच्या या द्वेषाचाच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. दोघींच्या भांडणामुळे आपल्याला उपयोग होणार आहे. तो कसा काय? मॅडी, या पेटलेल्या युद्धामुळे नीता तिचं जास्तीत जास्त बेस्ट क्वालिटी वर्क आपल्याला देईल, जे आपल्या फायद्याचं आहे. उलट मी तर म्हणते नीताच्या या द्वेषाला अजून हवा दे. पुन्नू मला एक सांग, तू लेखाचं काय करणार आहेस? लेखाचं सोड मॅडी, लेखाला इमोशनली हँडल करता येतं. मग तिची काळजी नाहीये. मी तिला उठ म्हटलं की ती उठणार, बस म्हटलं की बसणार. बट नीता, तिचा इगो पुरवायला पाहिजे, तिला खुश ठेवायला पाहिजे. मॅडी, मी जे सांगते त्याप्रमाणे झालं ना तर दोघीही कायम आपल्याच हातात असतील.
नसेल ना तर माझ्याकडे एक आयडिया आहे. लेखा, अजून रडतेस तू? नाही. लेखा, तुझी काहीही चूक नसताना ती नीता तुला एवढं घालून पाडून बोलली आणि तू नुसतं मान खाली घालून ऐकून का घेतलास? मग काय करायला हवं होतं? चांगलं सुनवायला हवं होतंस. तुझं प्रत्युत्तर दिलं असतंस ना तर अख्खा स्टाफ तुझ्या बाजूने उभा राहिला असता. पण तूच गप्प बसलीस म्हटल्यावर आम्ही काय करणार ग? राखी, तुला माहिती मला असं पटकन नाही बोलता येत कोणाला. मग बस रडत. की तू पण. हे बघ लेखा, आय एम सॉरी, पण तू अशी बुळ्यासारखी वागतेस ना याचा मला फार संताप येतो ग. आणि याच स्वभावाचा फायदा ती नीता घेते. मला एक कळत नाही, मी असं तिचं काय वाकडं केलंय? ती इतकी का वाईट वागते माझ्याशी? हेच तुला कळत नाही. ती नीता जळते तुझ्यावर, तुझ्या टॅलेंटवर, आणि म्हणूनच ती सतत तुझा पाण उतारा करत असते. पण तू तिच्याकडे दुर्लक्ष कर. काही लोकांना ना दुसऱ्यांचा उत्कर्ष बघवत नाही. आपण अशा लोकांकडे अगदी दुर्लक्ष करावा, नाहीतर तू तुझं काम कधीच करू शकणार नाहीस. पण मला नाही येत अशा वातावरणात काम करता. मग सवय करून घे, नाहीतर असंच रडत बसावं लागेल. हे बघ, आता हे सगळं विसर आणि तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर. नीताचं बोलणं मनावर घेऊ नकोस. कमॉन, आपल्याला हा शो सक्सेसफुल करायचा आहे, नाहीतर मॅम आपली वाट लावतील ग. कमॉन, गेट बॅक टू वर्क. राखी, हा सगळा प्रॉब्लेम माझे डिझाईन्स कॉम्पिटिशनमध्ये पाठवण्यावरून झालाय. तू प्लीज मॅमना कन्व्हिन्स कर ना. असं काहीतरी कर जेणेकरून माझे डिझाईन्स कॉम्पिटिशनमध्ये मॅम पाठवणारच नाही. पण मी काय करणार? तू मॅमना सांग की माझ्याऐवजी नीताचे डिझाईन्स कॉम्पिटिशनमध्ये पाठवा. नाही, मी आता मॅडमना काही सांगायला जाणार नाही. का? तुला माहिती आहे ना, मॅडमनी एकदा घेतलेला डिसिजन त्या कुणाच्या सांगण्यावरून बदलत नाहीत. तेव्हा आता तुझी डिझाईन्स कॉम्पिटिशनला जाणार हे मात्र निश्चितच आहे. माधवीताई, बोलवल्याला अगदी लगेच आलात त्याबद्दल आभार. अहो, मोहन शेटने बोलवलं म्हटल्यावर यावंच लागलं. हे बघ माधवी, मी तुला इथे एका महत्वाच्या कामासाठी बोलवलं. मी तुला इथे लेखासाठी बोलवलं. लेखा? म्हणजे दुर्गाची मुलगी समज. अगं ती आता लग्नाची झाली आहे, म्हणून आम्हाला असं वाटतंय की लवकरात लवकर तिच्या हात पिवळे करावे. बरं, मग तुमच्याकडे एखादा फोटो आहे का तिचा? आहे ना, देते.
घेऊन तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या, मग पुढची सगळी जबाबदारी माझी. का काही प्रॉब्लेम आहे का? ऍक्च्युली माधवी, लेखाची सही मिळणं जरा कठीण आहे. का? कारण लेखा अजून लग्नाला मनापासून तयार नाही. हो, पण ह्या सगळ्यासाठी लेखाची संमती आवश्यकच आहे. त्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. मी पुन्हा एकदा बोलून बघते तिच्याशी. ठीक आहे, पण लेखा जर सही करायला तयार नसेल ना, तर मात्र मी तुमची काही मदत करू शकणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. May I come in, ma'am? Come in. तुम्ही बोलवलत मला? निदा, तू बाहेर लेखाबरोबर भांडलीस? म्हणजे मी नीता, आय एम नॉट आस्किंग फॉर एनी एक्सप्लेनेशन. मला सगळा प्रकार कळला आणि म्हणूनच मी तुला इथे बोलवले. आय एम सॉरी, पण त्यावेळेला मी खूप रागात होते. तुझा राग मी समजू शकते. आय एम सो सॉरी. मी पुन्हा असं नाही करणार. तुला पुन्हा असं काही करताच येणार नाही. म्हणजे आम्ही असं ठरवलंय पुन्नू, ती मॉडेल ड्रेस डिझायनिंग कॉम्पिटिशनसाठी आपल्या कॉस्मिक फॅशन्सकडून 2 डिझाईन्स पाठवण्यात येणार आहेत. त्यातलं एक तुझं आहे आणि एक लेखाचं. वाव. अँड वी होप की तू आम्हाला निराश नाही करणार. ऑफकोर्स नॉट. थँक्यू सो मच. नो थँक्स मला नको म्हणूस, मॅडीला म्हण. त्याचीच तर आयडिया आहे ही. थँक्यू मॅडी. नो नीड टू से थँक्स यार. आम्ही तुझी कदर करतो, तुझ्या टॅलेंटची कदर करतो आणि तुझ्या डिझाईन्सचीही कदर करतो. नीता, आम्हाला तुझ्याकडून अजून टॉपमोस्ट डिझाईन्सची अपेक्षा आहे. तो लगेचच कामाला लाग. येस मॅम. अजून एक गोष्ट नीता, एक लक्षात ठेव, ही कॉम्पिटिशन तुझ्यात आणि लेखात नाही आहे, तर आपल्या कंपनीचं मार्केट आणि इतर कंपन्यांचं मार्केट यात आहे. ओके? थँक्यू. Your funda is working. Will always work. राखी, मला सांग, ही कॉम्पिटिशन नक्की कोणी भरवली? कारण याआधी मी अशा कॉम्पिटिशनबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. अगं, याच वर्षी सुरू झाली आहे ही कॉम्पिटिशन. अमेरिकेतून एक कंपनी इंडियात आली आहे. त्याचा मालकही इंडियन आहे आणि त्याला इंडियन मार्केटवर आणि इथल्या टॅलेंटवर प्रचंड विश्वास आहे. त्याचं म्हणणं आहे की इथल्या फॅशनना इथल्या मातीचा वास असला तर त्या स्वीकारल्या जातात. कोण आहे तो? यश राजीव.
हँडसम अँड डॅशिंग. बालपण आणि शिक्षण अमेरिकेत झालंय. अख्खं जग फिरलाय म्हणे तो. आत्ताच भारतात आलाय. इकडे मुंबईत एक नवीन ऑफिसही टाकलंय त्याने. अँड आय नो तू छान जायगा यार. खूपशा मुली मागे आहेत म्हणे त्याच्या. पण तो ना अजिबात रोमॅन्टिक नाहीये. त्याला प्रेम वगैरे या गोष्टींवर विश्वासच नाहीये. त्याच्यासाठी त्याचा बिझनेस आणि पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. मग तो यात कोणाची हायगे करत नाही. राखी, मग आपल्याला टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये. अमेरिकेतून आलेला मुलगा माझ्या इंडियन डिझाईन्सवर इम्प्रेस होऊन त्याला प्राइज देणार? नॉट पॉसिबल. थँक गॉड आय एम सेफ. Hi Yash. Hi. Welcome. Thanks. Where's your Bluetooth, by the way? Oh, it's absolutely safe. Please. Chalo. गुड आफ्टरनून. Good afternoon. सर माझं डिझाईन आहे ते. मला जर का असल्या डिझाईन्स हव्या असत्या तर मी US मधून इंडियामध्ये कशाला आलो असतो. मला टिपिकल इंडियन डिझाईन्स हव्या. प्युअर इंडियन डिझाईन्स ज्याचं US मध्ये मला मार्केट जमवायचं आहे. गॉट इट. सॉरी सर. You should be. मॅडी, तुला काय वाटतं ह्या कॉम्पिटिशनमध्ये कुणाची डिझाईन सिलेक्ट होतील? तसं नाही सांगता येणार, कारण बरेच मोठे डिझायनर्स या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतायत ना. बट गेस. माझं राहू दे ग, तू सांग तुला काय वाटतं. आय थिंक यावेळेस नीता विल बी द विनर. बिकॉज मी तिच्या डिझाईन्स पाहिल्या आहेत. इंटरनॅशनल मार्केटमध्ये लागणाऱ्या सर्व क्वालिटीज तिच्या डिझाईन्समध्ये आहेत. सो आय हॅव टू से नीताने खूप मेहनत केली. लेखाच कमी पडेल. नो नो पुन्नू, यू आर रॉंग. नीता नाहीच मुळे यावेळेस सुद्धा लेखाचंच पारडं जड आहे.
कारण तिचे डिझाईन्स अस्सल भारतीय डिझाईन्स आहेत. पण त्याचा त्या कॉम्पिटिशनला काय उपयोग आहे? यू नो मॅडी, इंटरनॅशनल मार्केटमधली सर्व कॅल्क्युलेशन्सच वेगळी असतात. तिकडे तिची ती गावरान स्टाईल नाही चालणार. का नाही चालणार? उलट मी तर म्हणेल यावेळेस कॉम्पिटिशन लेखात जिंकणार आणि तिचेच डिझाईन सिलेक्ट होणार. कारण तिच्या डिझाईन्समध्ये एक ओरिजिनॅलिटी आहे, कुठेही भडकपणा नाही आहे. दे आर सिम्पल अँड सोबर. कारण तिला तिच्या मनाला जे भावलंय तसंच डिझाईन तिनं बनवलेलं आहे. उगाच कमर्शियल व्ह्यू आणण्याचा नाही प्रयत्न केलेला तिने. बट त्याचा इंटरनॅशनल मार्केटला काय उपयोग? यू नो मॅडी, तिथे लुक्स, स्टाईल आणि कमर्शियल व्ह्यूज ह्याला जास्त इम्पॉर्टन्स असतो. लुक पुन्नू, ही कॉम्पिटिशन भारतीय डिझाईनसाठी आहे आणि त्या लोकांना जर खरोखरच भारतीय डिझाईन सिलेक्ट करायची असेल ना तर लेखाला पर्याय नाही. मॅडी, तुला खरंच असं वाटतंय? ऑफकोर्स, आय एम 100% शुअर. मग तू म्हणतो तसंच झालं तर ही गोष्ट जास्त आपल्याच फायद्याची आहे. ह्यामुळे आपल्या कंपनीची पब्लिसिटी वाढेल, सेलही वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपली एंट्री होईल. आणि एकदा का इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपली एंट्री झाली ना, ओनली स्काय इज द लिमिट. जस्ट इमॅजिन पुन्नू, आपण कुठच्या कुठे जाऊ, इथली कुठलीही कंपनी मग आपल्यासमोर नाही उभी राहू शकणार. अरे, मला आता आत्ताच स्वप्नात गेल्यासारखं वाटतंय. पुन्नू, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला आपली स्वप्न जर पूर्ण करायची असतील ना तर त्यासाठी काहीही करून लेखाला आपल्या हातात ठेवावं लागेल. बाहेर कोणालाही कळता कामा नये की सगळी डिझाईन्स लेखाची आहेत म्हणून. नाही तर आपल्यापेक्षा तिचाच डिमांड वाढेल आणि उद्या कदाचित ती आपली कंपनी सोडूनही जाईल. नाही, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. लेखा माझ्या हातातली बाहुली आहे. मी तिला जे सांगेन ती तसंच करेल. माझ्या शब्दाबाहेर ती कधीच जाणार नाही. आलेस? अगं केव्हाची वाट बघते तुझी. मग अशी चहाच्या तर लफाली होती, म्हटलं तू आलीस की मग एकदमच ठेवते. तू हातपाय धुवून घे, मी पटकन ठेवते चहा. लेखा, काय झालं? अगं चेहरा का दिसतोय तुझा असा? काय प्रॉब्लेम आहे? ताई, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? ताई, एक खूप मोठी ड्रेस डिझाईनची कॉम्पिटिशन आहे. मग आणि राखीने मला न विचारता परस्पर माझं एक डिझाईन त्यात पाठवलं. शिवाय आमच्या कंपनी थ्रू सुद्धा याच कॉम्पिटिशनमध्ये एक डिझाईन पाठवलं गेलं. आणि आता पूनम मॅमनी असं सांगितलंय की कोणीही इंडिव्हिज्युअल एंट्रीज द्यायच्या नाहीत म्हणून. आणि कोणी जर असं केलं तर त्यांना नोकरीवरनं काढण्यात येईल. आता मला कळत नाहीये मी काय करू. पण राखीला नसते उद्योग करायला सांगितलं कुणी होतं? तुला न विचारता तिने डिझाईन्स कशाला पाठवली? आणि आता उद्या नोकरी गेली तुझी तर काय ती नोकरी देणार आहे तुला? ताई, एक मिनिट. यात राखीची काय चूक आहे? तू का तिच्यावर चिडतेस? तिने जेव्हा हे सगळं केलं तेव्हा तिला काय माहिती होतं असं होईल? आणि तिने माझी एंट्री पाठवली कारण तिला हवं होतं की मला रेकॉग्निशन मिळावं, माझं नाव व्हावं. हो का? मला वाटतं तू पूनम मॅडमला सगळं सांगून टाकावंस. तुला समजत नाहीये ताई. हे जर मी आधी सांगितलं असतं ना तरी चाललं असतं. पण आता मी त्यांना जाऊन सांगितलं ना तर त्यांचा गैरसमज होईल आणि त्यांना वाटेल की मी हे मुद्दामून करते म्हणून. मग आता काय करायचं ठरवलंयस तू? तूच सांग ना, मी काय करू? हे बरं आहे,
तुम्ही गोंधळ घाला आणि नंतर मला येऊन विचार आता काय करू मी. लेखा, मला असं वाटतं पूनम मॅडमला तू विश्वासात घ्यावंस आणि लगेच सगळं सांगून टाकावंस. त्या कदाचित चिडतील तुझ्यावर, पण हे प्रकरण आत्ता संपलेलं बरं. आणि खरं सांगू का, कदाचित पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही ताई, मी त्यांच्याशी नाही बोलू शकणार. त्यांच्याशी बोलायला मला खूप टेन्शन येतं. ठीक आहे, मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. आता तुला जे करायचं ते तू कर. पण जाऊ दे ना, आपण काय एवढा विचार करतोय? कारण माझ्या डिझाईनला प्राइज मिळणार नाही आणि ते सिलेक्ट होणार नाही हे माहिती आहे मला. हे तू स्वतःच्या मनाला समजवण्यासाठी बोलतेस का? आणि समजा उद्या तुझंच डिझाईन सिलेक्ट झालं आणि त्यालाच प्राइज मिळाले तर? May I come in? अरे एस पी, बैस ना. आणि तुला कधीपासून परमिशनची गरज वाटू लागली रे? नाही तसं नाही रे, पण तू कामात इतका इन्व्हॉल्व्ह झाला होतास म्हणून विचार. नथिंग स्पेशल यार. इंडियात लोक कुठल्या प्रकारचे कॉस्ट्युम्स प्रिफर करतात त्याचा रिपोर्ट होता, ते वाचत होतो. एनिवेज, आपल्या US मधल्या कंपनीजच्या अकाउंट्सची ही हार्ड कॉपी. हां, रिसेशन असून सुद्धा गेल्या 6 महिन्यात आपल्या प्रोडक्ट्सचा सेल खूप चांगला आहे. आणि आपल्या टीमने जो रिसर्च केला होता, म्हणजे इंडियात कुठे कुठे आपले ब्रांचेस उघडू शकतो, त्या रिसर्चची ही कॉपी. ओके एस पी, आपण इंडियात ब्रांचेस तर उघडू रे, पण सध्या जास्त महत्वाचं मला वाटतंय ते आपल्याला चांगले ड्रेस डिझायनर्स मिळणं. होप सो की या इव्हेंटमुळे आपल्या हाती चांगले ड्रेस डिझायनर्स लागतील. यु नो व्हॉट आय फील यश, तुला एक चांगली ड्रेस डिझायनर हवी, जे तुमचं मॅरिड लाईफ खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करेल. नाही म्हणजे काय, तू जो सतत काम 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 करत असतोस ना, ते काम विसरून आयुष्यात इतरही गोष्टी जास्त महत्वाच्या असतात याचा विचार करायला लागशील तू. झालं झालं तुझं सुरू परत? हा, तू तू जा रे. नाही नाही, मी जातोच रे, पण माझ्या बोलण्याचं ना जरा सिरियसली विचार. अरे लग्न योग्य वयात झालेलं बरं असतं. एस पी, जोपर्यंत माझा या देशात जम बसत नाही ना, तोपर्यंत मला लग्नाबद्दल नाही बोलायचं. ओके, थोडक्यात काय तर तुला लग्नच करायचं नाही. मी असं कुठे म्हणालो? एस पी, लग्न करण्यापेक्षा जास्त महत्वाचं मला वाटतंय ते भारतात पाय रोवायचं. जेव्हा मी इंडियातलं मार्केट कॅप्चर करेन ना, त्याच्यानंतरच लग्नाचा विचार करेन. अरे यश, ते तर होईलच रे, पण कसं आहे माहिती आहे का, कर्तृत्ववान पुरुषाचं लग्न झालं ना की त्याला एक योग्य दिशा मिळते. मग तू कर ना लग्न. नाही, तू वयाने पण माझ्यापेक्षा मोठा आहेस आणि तुला नाही वाटत की तुझ्यातल्या कर्तृत्ववान माणसाला एक चांगली दिशा मिळावी? हा, का आता का थांबला? तू सुधारणार नाहीस. अरे अरे का? काय? अरे ऐक ना. आज त्या समोरच्या राजपाठक बाई आल्या होत्या, चौकशी करत होत्या तुझी. नोकरी कशी चालली, काय काम चाललंय नवीन? कशाला? कशाला म्हणजे सहज. ताई प्लीज, उगीच गोल गोल फिरून बोलू नकोस. तुझ्यात आणि त्यांच्यात काय शिजलंय ना ते सांग आधी. काही शिजत वगैरे नाही आहे. त्यांच्या भाच्याबद्दल बोलत होत्या. अमेरिकेला असतो ना तो, त्याच्या लग्नाचं पाहतायत. मग मग काय,
तुला मागणी घालायला आलेल्या. मला चुपचाप सांग तुझा काय विचार आहे ते. ताई प्लीज, मला याबद्दल काही विचार करायचा नाहीये. लेखा, उगाच शहाणपणा करू नकोस. मला काय ते नीट सांग. अगं मुलगा खरंच चांगला आहे, चांगली नोकरी आहे, चांगले पैसे कमवतो, परदेशात राहतो. लग्नाच्या दृष्टीने त्याचा विचार करायला काहीच हरकत नाहीये. ताई सांगितलं ना आता विचार करायचा नाहीये म्हणून. मग कधी विचार करणार आहेस? म्हातारी झाल्यानंतर? हेच योग्य आहे लग्नाचं वय तुझं. आणि योग्य गोष्टी योग्य वयात झालेल्या चांगल्या असतात. खरं सांगू का, मला लग्न करायचंच नाही. का? तुझं नुकसान होऊ नये ना म्हणून. नुकसान माझं? हो, बघ ना, साहिल राहतो तिथे हॉस्टेलवर, आणि जर माझं लग्न झालं आणि मी या घरातून निघून गेले तर तुझ्या घराचं भाडं कोण देणार? म्हणून मी लग्न करायचं नाही असं ठरवलंय. लेखा, सो एव्हरीवन्स देअर. येस मॅम. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की मॉडेल ड्रेस डिझायनिंग कॉम्पिटिशनसाठी आपल्या कंपनीतर्फे 2 डिझाईन पाठवण्यात आलेली आहेत. त्यापैकी एक आहे नीताचं आणि एक आहे लेखाचं. या कॉम्पिटिशनचा रिझल्ट उद्याच लागणार आहे आणि माझी खात्री आहे यात आपली कंपनीच बाजी मारणार. सो उद्याचा दिवसच सांगेल की तो बेस्ट डिझायनर कोण असेल. तुम्हाला काय वाटतंय, कोण असेल तो डिझायनर? गुड गुड, व्हेरी गुड. म्हणजे माझ्याच प्रमाणे तुम्हालाही असं वाटतंय, तुमचीही खात्री आहे. की अल्टिमेटली हे प्राइज आपल्या कॉस्मिक फॅशन्सलाच मिळणार आहे. करेक्ट? ओके. अजून एक गोष्ट, या कॉम्पिटिशनचं प्राइज डिस्ट्रीब्युशन उद्याच आहे आणि आपण सगळेजण उद्या तिथे जाणार आहोत. सो उद्या फक्त अर्धा दिवसच काम करायचंय. अजून एक महत्त्वाची गोष्ट, रिझल्ट काहीही असो आपण तो स्पोर्टिंगलीच घ्यायला हवा. आपल्या कलिगचं डिझाईन सिलेक्ट झालं तर त्याच्याबद्दल मनात कुठलाही राग धरू नये किंवा निराश होऊ नये. उलट मोकळ्या मनाने त्याचं स्वागत करावं. मॅडी, चल. राखी, मला खूप टेन्शन आलंय. मी नाही जाऊ शकणार उद्याच्या रिझल्टसाठी. खरं सांगू, मला पण खूप टेन्शन आलंय ग. पण आपल्याला जावं तर लागेल, नाहीतर पूनम मॅडम आपल्यावर संशय घेतील. आपण एक काम करूया, आपण मॅमला सगळं खरं खरं सांगून टाकूया. अगं वेडी झाली आहेस का तू? आता काय सांगायचं? इट्स टू लेट नाव. आता ही गोष्ट कुणाला न कळण्याचा शहाणपण आहे. पण मग आता काय करायचं? आता काही नको करूस, उद्याची वाट बघ.
ह्या दोघी इतक्या का घाबरल्यात? काय झालं असेल? दाल में जरूर कुछ काला है. मला याचा छडा लावायलाच हवा. एक काम कर, मला ते डिझाईन्स पाठवून दे, मला काम करायचंय. नीता, मीच एक बघितलं ते. तूही बघितलंस का? काय बघितलं? काय बोलतेस तू? मी लेखा आणि राखीबद्दल बोलतेय. खूप टेन्स होत्या दोघी जण. हळूहळू आवाजात काहीतरी बोलत होत्या. त्या लेखाला रिझल्टचं टेन्शन आलं असणार. मग तिने कितीही याव आणला ना तरी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपला निभावा लागू शकत नाही हे त्या लेखाला सुद्धा ठाऊक आहे. आणि आता पूनम मॅडम समोर तिचं हे पितळ उघडं पडणार या कल्पनेनेच तिला भीती वाटते. अजून काय?